खास करून जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे आमचे छोटे बापू यांच्या हस्ते आज या ठिकाणी आरतीचा योग आला आणि त्यांच्याबरोबर मला देखील आज उपस्थित राहण्याचा योग आला। हा एक दुर्मिळ योग म्हणावा लागेल। पुढं मी बापूंना वेळ मिळतो की नाही मिळतो, कारण भविष्यात हा मोठा नेता होणार आहे आणि या मोठ्या नेत्याची जर आम्हाला आज आम्हाला त्यांना वेळ मिळतोय, पुढे वेळ मिळेल की नाही सांगता येत नाही। त्याच्यामुळे आजचा वेळ आम्ही सार्थकी लागला असं खऱ्या अर्थानं आम्हाला एक शांतपणे दर्शन करून माझ्या मनोकामना प्रार्थना मी केली। मी सारखं म्हणजे त्या मूर्तीकडे बघत होतो आणि जे काय मागायचं तर ते मागितलं। भावना आहे। पण कसं आहे, आता छोट्या बापूंना प्रत्येक शिर्डीच्या मंडळातून खूप मोठी मागणी आहे। आज सातत्यानं आमच्या कार्यकर्ते त्यांना बोलत होते आरतीसाठी, परंतु त्यांच्याकडे वेळ नव्हता। बाबांच्या बाप्पांचा आज निरोपाचा दिवस आहे आणि या निमित्ताने का होईना आज बापू आमच्या जवळ आले, आरती केली, त्याचबरोबर देखाव्याचं त्यांनी चांगल्या प्रकारे दर्शन घेतलं बालाजींचं। त्याच्यामुळे चांगल्या प्रकारची भावना आहे। शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठान गणेश मंडळ हे गणेशोत्सव काळात नेहमी विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक देखावे उभारत भाविक भक्तांना अनोखी पर्वणी देत असते। यावर्षी देखील तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारत समर्थ प्रतिष्ठान भाविकांना साईंच्या नगरी श्री बालाजीचं दर्शन घडविले। हजारो भाविकांनी समर्थ प्रतिष्ठानच्या देखाव्याला भेट देत दर्शनाचा लाभ घेतला व कौतुक केलं। आज अखेरच्या दिवशी गणरायाच्या आरतीचा मान भावी नगराध्यक्ष म्हणून नावारूपास आलेले छोटे बापू दत्ता खोते, माजी उपनगर अध्यक्ष निलेश खोते, भाजप नेते संपत जाधव यांना देण्यात आलाय। आरतीनंतर समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं मान्यवरांचा साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला। तसेच छोटे बापू यांनी भव्य तिरुपती बालाजी मंदिर देखावा पाहत निलेश दादा खोते यांच्याकडून माहिती घेतली व जवळपास 10 ते 15 मिनिटे मनोभावे बालाजीचं दर्शन घेत या भव्य देखाव्याचं कौतुक केलं। तसेच समर्थ प्रतिष्ठानना आरतीचा मान दिल्याबद्दल आभार मानले। यावेळी निलेश दादा खोते यांनी देखील छोटे बापू यांना गेली 10 दिवस आम्ही आरतीला बोलवण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे त्यांना येणं शक्य झालं नाही। मात्र अखेरच्या दिवशी का होईना बापूंनी हजेरी लावत आमच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले। तसेच यापुढील काळात एक मोठं नेतृत्व म्हणून छोटे बापू उदयास येणार असल्यानं तेव्हा वेळ कदाचित भेटेल यात शंका असल्याने आजच ते आमच्या येथे आरतीसाठी आले याचे मोठे समाधान असल्याचं निलेश दादांनी सांगत छोटे बापूंच्या भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले आहेत। आमच्या समर्थ प्रतिष्ठानचं हे 18 वर्ष आहे आणि या 18 वर्षाच्या निमित्तानं आज गणपती बाप्पाचा विसर्जन दिवस आहे आणि या विसर्जनाच्या दिवशी खास करून जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे आमचे छोटे बापू यांच्या हस्ते आज या ठिकाणी आरतीचा योग आला आणि त्यांच्याबरोबर मला देखील आज उपस्थित राहण्याचा योग आला। हा एक दुर्मिळ योग म्हणावा लागेल, कारण आज सातत्याने आज आपण पाहतोय तर छोटे बापूंचं बघितलं तर प्रत्येक मंडळात, प्रत्येक उपनगरात आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात स्थान निर्माण झालेलं आहे। असा एक उमदा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी आरती झालेली आहे। त्याच्यामुळे निश्चित एक चांगल्या प्रकारचा आनंद आहे, कारण मी एक समर्थ प्रतिष्ठानचा छोटा कार्यकर्ता आहे आणि या छोट्या कार्यकर्त्याला निश्चितच छोटे बापू आले, त्यांच्या हस्ते आरती झाली, एक आनंद आहे। आणि मी एक समर्थ प्रतिष्ठानचा छोटा कार्यकर्ता आहे आणि या छोट्या कार्यकर्त्याला निश्चितच छोटे बापू आले, त्यांच्या हस्ते आरती झाली, एक आनंद आहे। आणि या ठिकाणी त्यांनी विशेष म्हणजे बालाजीची जवळपास 15-20 मिनिटं मनोभावे या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद घेतले। आता माझ्या मते बालाजी त्यांना पावेल असं मला वाटतं आणि सद्गुरू साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे। त्याचबरोबर आमच्या समर्थ प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्त्यांना देखील आनंद आहे, कारण आज या ठिकाणी आपण पाहिलं तर आज शेवटचा दिवस असून देखील अनेक साई भक्त या ठिकाणी आमच्या या देखाव्याचा आनंद घेत आहेत, आनंद लुटतायत आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी हीच एक आनंदाची पर्वणी आहे, कारण अनेक लोकांनी आमच्या जवळ येऊन चांगल्या प्रकारच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की समर्थ प्रतिष्ठानचा प्रत्येक कार्यकर्ता हा अतिशय प्रामाणिकपणे काम करून एक चांगल्या प्रकारचे देखावे सादर करण्याच्या दृष्टिकोनातून तत्पर राहील आणि बघू पुढच्या वेळेस पण सद्गुरू साहेब एक चांगल्या प्रकारे देखावा आमच्या हातून सादर करतील अशी भावना आहे। कसं आहे, आता छोट्या बापूंना प्रत्येक शिर्डीच्या मंडळातून खूप मोठी मागणी आहे। आज सातत्यानं आमच्या कार्यकर्ते त्यांना बोलत होते आरतीसाठी, परंतु त्यांच्याकडे वेळ नव्हता। परंतु आज बाबांच्या बाप्पांचा आज निरोपाचा दिवस आहे आणि या निमित्ताने का होईना आज बापू आमच्या जवळ आले, आरती केली, त्याचबरोबर देखाव्याचं त्यांनी चांगल्या प्रकारे दर्शन घेतलं बालाजींचं। त्याच्यामुळे चांगल्या प्रकारची भावना आहे आणि आता पुढं मी बापूंना वेळ मिळतो की नाही मिळतो, कारण
भविष्यात हा मोठा नेता होणार आहे आणि या मोठ्या नेत्याची जर आम्हाला आज आम्हाला त्यांना वेळ मिळतोय, पुढे वेळ मिळेल की नाही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आजचा वेळ आम्ही सार्थकी लागला असं खऱ्या अर्थानं आम्हाला म्हणावं लागेल. आज प्रथमतः साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये पिंपवाडी रोड लगत साई समर्थ प्रतिष्ठान यांच्या गणपतीच्या आरतीच्या निमित्तानं आज जो मला निलेश दादा पोते पाटील असतील, साईदादा गोंदकर असतील, अनुप भाऊ गोंदकर असतील, त्यांचे अनेक मान्यवर असतील आणि सचिन भाऊ कोते असतील, यांच्या अनेक मान्यवरांनी मला आरतीचा मान दिला, त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभारी आहे. दुसरं का इथं जो देखावा आहे याचं दरवर्षीप्रमाणे सालाबाद 18 वर्ष या गणपती बाप्पाला झालेले आहे. 5 वर्षापासून सलग इथं देखाव्याचं एकमेव ठिकाण आहे म्हणजे पिंपळ रोड साई समर्थ प्रतिष्ठान. इतका मोठा देखावा अद्ययावत हा शिर्डी शहरात फक्त याच ठिकाणी बघायला मिळतो. अनेक ठिकाणी गणपतीमध्ये लोक डीजे वगैरे या ठिकाणी थोडा काय म्हणतात त्याला वेगळा फाटा खर्च करतात, पण त्या दिशेकडे खर्च न करता आज शिर्डी शहरातील लोकसंख्या जवळजवळ 30-40 हजाराच्या आसपास आहे. या लोकांसाठी एक अद्ययावत अशी सुविधा जशी पुण्या मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळते तशी सुविधा शिर्डी शहरामध्ये एकमेव मंडळ आहे साई समर्थ प्रतिष्ठान. दरवर्षी आगळं वेगळं काहीतरी शिर्डी शहराला अशी उत्सुकता लागते धार्मिक संदेश देण्यासाठी. आणि आज दरवर्षी लोक विचार करतात का दरवर्षी काहीतरी वेगळं, आता पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं आणतील, पाठीमागच्या वेळेस सुद्धा वेगळं होतं. आज तिरुपती बालाजीचा देखावा आणलेला आहे. मी ज्यावेळेस मध्ये गेलो सुरुवातीला एंट्री करताना जो कारंजा देखावा असेल, आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर साक्षात बालाजी भगवंताची मूर्ती मी दर्शन करून एक शांतपणे दर्शन करून माझ्या मनोकामना प्रार्थना मी केली. मी सारखं म्हणजे त्या मूर्तीकडे बघत होतो आणि जे काय मागायचं तर ते मागितलं, पण खूप आनंद झाला हा देखावा पाहण्यासाठी. अजूनही वेळ गेलेली नाही शिर्डीकरांनो, जे कोणी राहिले असतील तर हा देखावा पाहण्यासाठी यावा. आणि साई समर्थ प्रतिष्ठानच्या सर्व संचालक कार्यकर्ते शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्व कार्यकर्त्याचा सभासद असेल त्यांचा मी खूप ऋणी आहे. मला इथं बोलून जेवढा मान सन्मान दिला आणि मला आज जी शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न केला त्याबद्दल तुम्हालाही शुभेच्छा. आणि साईंच्या चरणी प्रार्थना करतो साई समर्थ प्रतिष्ठान असंच दरवर्षी नवीन नवीन देखावे आणत राहावं अशी शिर्डीकरांची अपेक्षा आहे. मी एक शिर्डीचा नागरिक म्हणून सांगतो, यांनी पुढच्या वेळेस असे चांगले देखावे आणा अशी साई चरणी प्रार्थना करतो. आणि साई समर्थ प्रतिष्ठान नगर जिल्ह्यात मोठं हो एवढी साई चरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आज आरतीचा योग आला. त्याचप्रमाणे समर्थ प्रतिष्ठानने गेल्या 18 वर्षापासून चालत आलेली सामाजिक संघटना आहे. त्यांनी गेल्या 5 वर्षापासून सुंदर असे देखाव्याचे नियोजन केलं होतं. मागच्या वेळेस केदारनाथ होतं, त्याच्या मागच्या वेळेस बद्रीनाथ होतं आणि यावेळेस तिरुपती बालाजीचा उभे देखावा आहे. सगळीकडे ढोल ताशा बँड जोरात वाजत असताना समर्थ प्रतिष्ठाननी एक आगळं वेगळं कार्यक्रम इथं राबवला. कुठल्याही प्रकारचा साई भक्तांना त्रास होईल असं कुठलंही काम न करता डीजेच्या तालावर न राहता एक साध्या पद्धतीने श्रींची विसर्जन मिरवणूक काढलेली आहे. या तिरुपती देखावा आज चालू ठेवलेला आहे. विशेष करून सर्व साई भक्त ग्रामस्थ या देखाव्याला मोठ्या प्रमाणात भेट देत आहे. हेच या मंडळाचं खरं श्रेय. या मंडळासाठी अहोरात्र कष्ट करणारे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे मार्गदर्शक आदरणीय निलेश दादा या सर्वांचेच खूप खूप आभार. विसर्जन मिरवणूक म्हटली की डीजेचा कर्कश आवाज, परंतु समर्थ प्रतिष्ठानने कुठलाही कर्कश आवाज न करता एक धार्मिक वातावरण निर्मितीचं काम या ठिकाणी केलंय. या 11व्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी सगळीकडे धूमधडाक्यात आवाज होत असताना समर्थ प्रतिष्ठानने एक सामाजिक देखाव्याचं स्वरूप एक सुंदरसं छान केलेलं आहे. त्याप्रमाणे साई भक्त त्या गोष्टीचा लाभ घेत आहे. त्यांचे खूप खूप आभार. साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी. घ्या राधिकाची चकली, एकदा खा तर खातच राहाल. सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत.
अवघ्या 200 रुपयात 500 ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या. आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी. मोबाईल नंबर 9404715830. खुशखबर खुशखबर खुशखबर. साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट. नगर मनमाड रोड पासून अवघ्या 200 फुटांच्या अंतरावर. साईबाबा मंदिर, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, प्रशस्त रस्ते, बांधकामासाठी सुयोग्य जागा, जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर. ठिकाण डीमार्ट मॉल जवळ, शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी. संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील. मोबाईल क्रमांक 9767 0 6 66 85.